बाळ तर आलंच नाहीये, आपण कोणाशी खेळायचं? ए तुम्ही मावशीला त्रास नाही ना दिला? नाही, पण बाळ कुठे आहे? बाळ अजून हॉस्पिटल मधनं आलंच नाहीये. आम्हाला बाळाला बघायचं होतं. शे, पण बाळच नाही आलं ना. शे. आजी, बाळ तर आलंच नाहीये. आजी, आम्हाला त्याच्यासोबत खेळायचंय. सांग ना कोण आहे? बाळांनो, तुम्हाला बहीण मिळाली. वाव, येस. पण आम्हाला ती कधी भेटणार? आम्ही तिच्यासोबत कधी खेळणार? ते आता बाळ लहान आहे ना बाळांनो, ते डोळे किलकिले करून बघणार. मग त्यांना कळणार त्या बाळाला की माझे 2 भाऊ आहेत. मग ती काय करणार? हळूहळू हातपाय हलवणार, हो की नाही? आणि मग रांगायला लागणार. मग उभी राहायला शिकणार आणि मग तुमच्या बरोबर खेळणार. इतका वेळ लागेल? मग काय मजा. ए नाही रे, बघ आपण बाप्पाला सांगितलेलं की आपल्याला बहीण द्या, तर त्यांनी आपलं ऐकलं आणि आपल्याला बहीण दिली. मग आता पण आपण बाप्पाला सांगूया ना की तिला लवकर मोठी करा. तो ऐकेल ना आमचा आजी, हो ना? मनू, इथे बोलणं अलाउड नाहीये. सॉरी. कसं होणार ग बाळाचं? जी अगं बाई, मनू काय झालं ग? आजी थांब. हो, काय करायचं आता? काय होतंय? सारिका पटकन सरांना बोलव. लावू का बरं? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.